तर हे बघा मित्रांनो, आपल्याला बनवायचे आहेत डोसे. त्यासाठी मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. तर मी तुम्हाला माप पण दाखवते त्याचं. आता मी आधी याला धुवून घेते. माझ्या लक्षात नाही राहिलं तुम्हाला माप दाखवायचं, त्यामुळे मी तुम्हाला आता दाखवून देणार आहे की कोणत्या वाटीने घेतलं आहे मी. तर हे बघा, ह्या वाटीने 1 वाटी तांदूळ घेतला आहे रेशनचा आणि अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली. तर आता याला आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं. तर हे बघा, मी आता याचं पाणी वरचं काढून टाकणार आहे. तर हे बघा, असे रेशनचे तांदूळ असल्यामुळं काळपट रंग असतो त्याचा. स्वच्छ धुवून घ्यायचे जोपर्यंत व्हाईट रंग येत नाही तोपर्यंत. हलक्या हाताने असं चुळून घ्यायचे, जसं आपण भातासाठी धुवून घेतो ना, त्याच पद्धतीने धुवून घ्यायचे. चांगले मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतले. आता याच्यामध्ये भिजण्यासाठी टाकणार आहे 2-3 तांबे पाणी. हे बघा, मी 3 तांबे पाणी टाकले यामध्ये. झाकून ठेवून द्यायचं आहे आपल्याला. तर आता याचं आपण सकाळी पाणी बदलणार आहोत आणि उद्या संध्याकाळी डोसे करणार आहे. तर मला ते खायचे होते डोसे, पण मला सकाळी लवकर हे करायला लक्षात नाही राहिलं भिजत घालायला, त्याच्यामुळे मी आत्ता घातले. आत्ता वाजले आहे रात्रीचे 12 आणि मी आता त्याला भिजत घालून ठेवलं आहे. आता उद्या संध्याकाळी करूया आपण डोसे. तर हे बघा मित्रांनो, आपण काल रात्री भिजत घातलेले होते तांदूळ आणि उडदाची डाळ. हे बघा, याच्यावर असा फेस आलेला पाहिजे, तर त्याला आंबूसपणा येतो. तसा येत नाही. आता याला आपण आहे ना मस्त याला धुवून घेऊया थोडंसं आणि दळून काढायचं आहे आपल्याला याला. हे बघा, मी आता या भांड्यात काढलं आहे. आणि संध्याकाळी करायचं. संध्याकाळी म्हणजे आता तुम्ही दळून ठेवल्यानंतर त्याला आंबूसपणा आल्यानंतर ते केल्यावर चांगलं वाटतं. तोपर्यंत तसंच झाकून ठेवायचं परत दळल्यावर. आता बघा, मी याला दळून घेणार आहे. तर हे बघा, आता मी घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता यामध्ये थोडंसं अंदाजाने पाणी टाकायचं, आपल्याला जेवढं पातळ लागतं जेवढं घट्ट लागतं तसं. आता याला मी दळून घेते. तर बघा, या प्रकारे असं बारीक होतं ते. तर मला थोडं जाडसर असं आवडतं, त्यामुळे मी थोडं जाडच ठेवलं आहे. हे बघा, परत यामध्ये परत तांदूळ टाकून घ्यायचे आणि परत एक दळून घ्यायचं. हे बघा, आपलं दळून झालेलं आहे सर्व या प्रकारे. आता हे सर्व काढून घेतलंय मी. हे बघा, आता ह्या बॅटरला थोडं आपण चांगल्या पद्धतीने दळून घेऊया, म्हणजे मिक्स करून घेऊया चांगलं. आता हे मिक्स झालेलं आहे. आता याला आपण झाकून ठेवून देऊया, म्हणजे संध्याकाळपर्यंत असंच झाकलेलं राहील. तर हे बघा मित्रांनो, मी आता घेतलं आहे सुकं खोबरं. आता मी याला बारीक बारीक कट करून घेणार आहे. आणि माझ्याकडं ओलं खोबरं नव्हतं चटणीसाठी, म्हणून मी सुकं खोबरं घेतलं आहे. तर आता याचे बारीक काप करून
आणि मग याला दळायचं आहे थोडं भिजवून. हे बघा, या अशा प्रकारे बारीक बारीक कट करून घेतले मी खोबऱ्याचे. आता याला आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे. आता बघा, हे गरम पाणी झालेलं आहे आणि उकळी आलेली या पाण्याला. हे बघा, तर या प्रकारे आता उकळी आलेली ती पाण्याला. तर हे बघा, या अशा पद्धतीने आपल्याला भिजायला घालून द्यायचे सर्व काप. आता मी भिजत घालून दिलेले आहेत. आता याला मी अर्धा 1 तास झाकून ठेवणार आहे. तर हे बघा, हे आपलं चांगल्या प्रकारे भिजलेलं आहे. तर हे बघा, आपलं बॅटर हे असं झालेलं आहे घट्ट. तर आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे सोडा. तर हे बघा, याच्यामधून आपल्याला 2 ते 3 चिमटी सोडा टाकायचा आहे, जास्त नाही टाकायचं. हे बघा, 1 2 आणि ही 3. हे 3 चिमटी सोडा टाकलं आहे. आता यावर आपल्याला टाकू थोडं पाणी. सोड्यावर पाणी टाकले, हे बघा. आणि आता हे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकाच साईडने फिरवायचं, उलटं फिरवायचं नाही, नाही तर जाळी पडत नाही. तर आपल्याला जसं ज्या पद्धतीने लागतंय, घट्ट पातळ, त्या पद्धतीने आपण करू शकतो. जितकं पातळ करू तितके आपले मऊ आणि लुसलुशीत डोसे येतात. तर हे बघा, तर हे बघा, आता मिक्स करून झाले. त्याला 5-1 मिनटं ठेवून देऊया. तर आता आपण चटणीचं साहित्य घेतलेलं आहे. तुम्हाला जितक्या मिरच्या लागेल, जसं तिखट पाहिजे तसं. मी तर घेतलं आहे इथं 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत. तर हे बघा, मी मिरची घेतली आहे, अद्रक घेतली आहे, कढीपत्ता घेतला आहे, डाळ्या घेतल्या, लसूण घेतलं आणि कोथिंबीर घेतली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण ते खोबरं भिजवून ठेवलेलं होतं. तर हे बघा, हे खोबरं. तर अशा प्रकारे आपण याला दळून घेऊया मिक्सरला. तर आता बघा, हे भिजवलेलं खोबरं आपण दळून घेतलंय. तर अशा प्रकारे दळून घेतलंय. आता हे कोरडे झालेलं आहे एकदम. तर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे मिरच्या, लसूण, डाळ्या, दोन 3 पानं कढीपत्ता, कोथिंबीर आणि अद्रक अशी बारीक कट करून टाकायची. तर हे बघा, हे सगळं आपण अद्रक वगैरे कट करून टाकले. आता आपल्याला यामध्ये दुसरं पाणी वापरायचं नाही. आपण गरम केलेलं पाणी होतं, यामध्ये खोबरं भिजत घातलेलं होतं. तर आपण हेच पाणी वापरणार आहे. तर आता आपण याच्यात पाणी घालून घेऊ. हे बघा, बघा, आपली चटणी चांगल्या प्रकारे बारीक झालेली आहे. मिरची वगैरे सगळं बारीक झालेलं आहे. आता आपण याला फोडणी देऊन घेऊया. तर हे बघा, आपण कढई ठेवली आहे गरम होण्यासाठी. आता गरम कढई झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडं तेल.
हे बघा तेल टाकून घेतलंय आपण. आता तेल तापून देऊया. आता तेल तापल्यानंतर आपल्याला त्यात सर्वात प्रथम टाकायचं आहे मोहरी. हे बघा मोहरी टाकली आहे. मोहरी चांगली तडतडली तर लगेच आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे, कारण मोहरी परतायला थोडा टाईम लागत असतो. हे बघा आता जिरं टाकले. आता कढीपत्ता. गॅस कमी करून घ्यायचा आहे. लगेचच आपण केलेलं वाटण त्यात टाकून घेऊया. हे बघा फोडणी चांगली मिक्स करून घेऊ. बघा अशा प्रकारे आपली चटणी घट्ट झालेली आहे. आता यामध्ये आपण थोडं मीठ आणि थोडंसं नॉर्मल जे नारळाचं पाणी होतं तेच टाकून घेणार आहे. चवीनुसार मीठ टाका, तुम्हाला जसं लागेल तसं. चांगली मिक्स करून घेऊया. आणि यामध्ये पण भिजवलेलं नारळाचं पाणी होतं ते अशा प्रकारे आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जशी घट्ट जशी पातळ लागेल तशी तुम्ही त्या प्रकारे करू शकता. हे बघा आता आपली चटणी थोडीशी गरम होऊन द्यायची आहे. तेल सुटून द्यायचं तिला. मला थोडी चटणी जास्तीची बनवायची होती त्यामुळे मी कढईमध्ये बनवली आहे. कोणी कोणी कच्च्या चटणीलाच फोडणी देऊन घेत असतं, आणि मला ते कच्ची चटणी आवडत नाही. तर हे बघा आपली चटणी चांगल्या प्रकारे झालेली आहे. आता गॅस बंद करून टाकूया. मी याला चांगलं ढवळून घेतलंय आणि हे फुगलेलं पण आहे आता हे बॅटर. आता यामध्ये पण आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. हे बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित. हे बघा अशा प्रकारे झालेलं आहे. आता तवा पण तापायला ठेवलेला आहे. आता आपण तव्याला थोडं तेल लावून घेऊ. आपला तवा पण तापलेला आहे. हे बघा अशा प्रकारे आपल्याला बॅटर टाकून घ्यायचं आहे. हे बघा आता याला चांगलं वाफेमध्ये होऊन द्यायचं. याच्या हे बघा मला दोन्ही साईडने भाजलेला आवडतो डोसा, त्यामुळे मी दोन्ही साईडने भाजणार आहे. आता याच्या कडाकड्याने आपल्याला तेल सोडायचं आहे. म्हणजे एकदम सुगंध पण एकदम खरपूस येतो मस्त.